नमस्कार, अमृताज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी चटपटीत दम आलूची भाजी बनवलेली आहे। एकदम चटपटीत अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। दम आलू बनवण्यासाठी मी इथे काही छोट्या साईजचे आलू घेतलेले आहेत। सर्वप्रथम हे आलू आपल्याला पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत। तुम्ही याला कुकरमध्ये शिट्टी मारून सुद्धा घेऊ शकता। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, म्हणजेच माझे जसे जसे नवीन व्हिडिओ येतील तसे ते तुम्हाला मिळत राहतील। त्यानंतर मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवले आहे। सर्वप्रथम मी त्यामध्ये काही खडे मसाले घालत आहे। त्यामध्ये मी धने, खोबरं, फूल असे काही खडे मसाले घातलेले आहेत। आता आपल्याला हे खडे मसाले छान कलर येईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे आहे। भाजल्यावर हे काढून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे। हा आपण भाजून घेऊया। छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्व खडे मसाले आणि भाजलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची छान पेस्ट बनवून घेऊया। आता त्या कढईमध्येच मी तेल घातलेलं आहे। उकळलेले आलूचे मी साल काढून घेतलेले आहे आणि आता हे आलू आपण तेलामध्ये छान क्रिस्पी असे फ्राय करून घेणार आहोत। आलू हे छान क्रिस्पी असे फ्राय करून घेतल्यामुळे चव खूप छान येते। वरतून छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। आपल्याला 5 ते 7 मिनिटं आपल्याला आलू छान फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता आलूचा कलर हा हळूहळू बदलत जातो। त्याच्यावरचं कवर हे छान गोल्डन ब्राऊन झाल्यामुळे छान कुरकुरीत असे आलू लागतात। आता आलू हे छान क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत। आता काढून घेऊया। आता या कढईमधलं तेल आपण काढून घेऊया आणि भाजीला लागते तेवढंच तेल आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी छान तडतड झाल्यानंतर त्यामध्ये आपण केलेल्या सर्व मसाल्यांची पेस्ट घालायची आहे। पेस्ट ही तेलामध्ये छान लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। सुगंध सर्व घरात पसरत आहे। एवढी टेस्टी आणि खमंग अशी आतली भाजी होणार आहे आज। जवळपास 4-5 मिनिटं आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालूया। तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे। मी इथे एका मोठ्या टोमॅटोची प्युरी ॲड करत आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे। छान चटपटीत अशी आपली ग्रेव्ही दिसत आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्ही हवं तेवढ्या आकाराने ग्रेव्ही पातळ करून घेऊ शकता। त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी दही घालत आहे। दहीने चव खूप छान येते। एकदम थोडीशी आंबट अशी चव येते। टेस्टला खूप छान लागते। भाजीची एकदम चवच बदलून टाकते। दही हा एक मेन इन्ग्रेडियंट आहे। आपण नेहमी नॉर्मली तर भाजी करतोच, पण या भाजीमध्ये दही हा एक मेन इन्ग्रेडियंट आहे। हे टाकल्यामुळे भाजीची चव अप्रतिम अशी येते। त्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेले आलू घालून देऊया। हवं त्यानुसार भाजी आपण पातळ करून घेऊया। त्यानंतर 5 मिनिटं भाजीला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। चटपटीत दम आलूची भाजी आपली तयार आहे। त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करायची आहे। तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अजून अशाच चटपटीत रेसिपीजसाठी अमृताज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।